काय करायचंय काय सांगाल तर त्यांना मी पण तू बोललीस रात्रीच्या नाही तर आता छाचायचं कोण बोललं का घाबरतेस म्हणून काय तर धमकी दिली बघा तुम्हाला. तर तुमचं स्वागत आहे का नाही ब्लॉग मध्ये. तर आजचा ब्लॉग येणार नाही कारण की काल शूटच नाही केला. मी कॉलेजहून आलो आणि झोपलो आणि त्यानंतर पप्पाने शूट केला तर फक्त दाखवलं पप्पाने काय करायलेत म्हणून, पण काय बोललेच नाही त्यामुळं एडिट पण नाही केला आणि सकाळी झाक पण नाही. जाऊ द्या लय कारण नाही तर त्याला. आता इसुभाया पण नाही गेला काल कारण की पप्पा बोलले मशरूम खाऊन जा, त्यामुळं इसुभाया थांबलाय. आज जाणार आहे 12 वाजता. हो का आता 8:45 झाले तर. आणि मम्मी तर सगळ्या भाज्या साफ करायला. कुठल्या भाज्या येतात मला काय मेथीची भाजी कुठून गावाकडून आल्यात का इथं घेतल्या तर नाही बाबा पप्पाने आणले होय. गावाकडे काय जुटुळायचं गावाकडे पप्पाने भाज्या आणलेल्या गेल तेव्हा आणणारे कंटाळ खाणारे कंटाळ आणि देणारे कंटाळ सगळेच कंटाळ. आता अजून आंघोळ केले. आज उशिरा सुटलो 4 वाजता पण जाग नाही आले. अलारामच वाजला नाही त्यामुळे 6 वाजता जाग आली बरोबर. आणि पप्पा पण गेले 8 वाजता कामाला. किती चांगलं ऊन पडले बाहेर. मध्ये थंडी वाजायला बाहेर गरम होईल. चांगलं ऊन पडले सगळीकडे आणि सगळं पाणी संपलंय. आज टाकळे पण रिकाम्या झाल्या. आता गेल्या रविवारी पाणी आलं तर अजून आलंच नाही. आता आज येईन वाटायले. जाणू ऐकू नाहीला बहिरी झाले. ए मी टी व्ही बंद करीन बरं का. मग मला काय मला सकाळ अलाराम लागते ते यूज तर तवच. हां दिला असता पण माझ्याकडं नाही. मला अलार्मला सकाळी लागते मोबाईल. हा मग ते बघू आपण नंतर. हा तुला एक चॅलेंज आहे. मुदावून केल्यासारखं करते बाबा राहणं तर एक. बरं तू जाऊ दे बस तसेच. मग तुझ्यासाठी एक परफेक्ट सर्कल ड्रॉ करायचा बिना कशाचा यूज करता बरं का. बरोबर सर्कल बघू करू शकतेस का. बघू काहीतरी नाही झालं परफेक्ट सर्कल बरं का. एकदाच ट्राय आहे न काही यूज करता. हां परफेक्ट झालाय. नाही काय नाही झालं. इथून बघ एवढा इथं झालं नाही. एकदाच असतं तसं नसतं. डिझाईन काढते डिझाईन काढायला नाही सांगितलं तुला. सर्कल काढायला सांगितलंय. अरे यार तर चॅलेंज खराब करायला मम्मी तू. आज सर्कल काढायचं होतं का फुल नव्हतं. सर्कल बरोबर आहे की काय झालं. इथून जरा असं झाड आहे. चॅलेंज असं आहे की तुला एका हातानं एक काही न यूज करता सर्कल काढायचं आहे. बरं मोड येत आता मोड आहे फुल काढला बिनकामाचा. कपडा आहे तिथं. कपडा बाय नगर नदी कपडा. काढ परत. एवढं स्लो म्हणल्यावर काय मशीन आहे का. नाही चुकलं झालं तसं नसतंय यार. मग तू सगळा चॅलेंज खराब करायलेच यार. काय तुला फक्त एकदाच बोललेलं एकदाच रेष ओढायची. तू 2 वेळा ओढलीच एका जाग्यावर. माझा हात हल्ला रे. मग ती तुझी गलती असते. इकडून ओढलंय. हा परत एकदा पुस परत. मी काय त्याच्यावर गिरवू शकते परत. इथं काढा आता. तिथं नाही. एकदा असं स्पीडमध्ये काढायचं एकदम हळू नाही. अंडा झालाय. रानू तू काढून दाखव बरं बघू दोघं. मला हसायचे आता बघू तुला. हिनं काढ साठ करेल. इथं काढ. इथं त्याच्यावर नाही मम्मी त्याच्यावर. इथं काढ. माझं कॉपी करायचं नाही. काढ लवकर फास्ट. अरे 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 इथं जोडलं नाही. हा नाही इथं जोडला नाही. तू काढ बरं. मी एवढा छान आहे का. माझ्यावर मी भारी काढलं होतं अगोदर. हा तू त्याच्यावर का बरं पुसलीस. थोडी वेळा करायचं होतं. अरे 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 काढ बरं माझी कॉपी का स्वतः तर आले का. हा बघ फक्त इथून असं हे झालंय एवढं झालंय. माझं पण थोडंसं होतं. उलट माझं तुझ्यापेक्षा चांगलं होतं माझं. मग तू हळू काढलीस. एकदम स्पीड मध्ये काढायचं होतं. नीट करा आता पुसू नका. हा काय तेच अंडच काढलीस परत. अंड फेवरेट आहे. हा एवढी तर वेगळंच. इथं पण काढली. इथं पण रेस जोडली नाही. इथं पण रेस जोडली नाही. इसबया अंड्याची भेट काढली. इसबया कुठे गेलाय. नाही आता तर होतं इथं. गेला बाहेर. कुठे गेला की अचानकच गायब झाला.
तर बघा, हे माझं, हे मम्मीचं आणि हे रानूचं. रानूच्या याच्यात हे जोडलं नाही, मम्मीचा अंडा आहे आणि माझा जरासं सर्कल बरोबर आलाय. आलाय का नाही? अरे अरे, तर इथं पण लाईट जोडली नाही. लय अवघड आहे खरंच. तू आता अंड काढून टाक. अंड नाही काय, सर्कल काढायचा चॅलेंज आहे. आणि एकदम चांगला वास यायला इथं. मम्मीनं काय वेळेला मेथीच्या वड्या का, मेथीच्या भाजीच्या वड्या 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 मेथीच्या भाजीचे वडे बनवले तर. वड्या का वडे? वड्या वड्या. मग आता हे तळतात का नंतर? असंच खायचं. कच्चं? तळून पण लय भाजी लागते. मग तळून पण बघू आणि कच्चे पण बघू कशा लागते तर. ताट उकडून उकडून उकडलंय. उकडून उकडले. काय 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 ताट उकडून उकडून उकडलंय. म्हणजे काय म्हणायचे तुला नक्की? ते खाऊन ते कसलं झालं असेल ती ताट. शिजला असं म्हणलं. मग तवरचं शिजतच नाही की ते. केकचं कसं झालं तसं झालं, खालतून पातीला कसं उकळलेलं. हा मग तसंच आहे की प्लेट पण. काय ते तू रानू लहानपणी सेम अशी होती, फक्त केस जराशे नव्हते. श्याम मामा फक्त रानूचे केस नव्हते तेवढे. नाही मी नाही. असे म्हणजे कुरवळे होते त्याच्या जागी. श्याम मामाचा भाऊ आहे. नामदेव मामा. मामाने तर बघितलं ना, खरं काय ना काय म्हणते. आता गेलतास आवाज द्यायला होतं का, सांगून जायचं असतं का काय नाही? अचानकच गायब झालं, कसं घाबरले कुठे गेला म्हणून अचानकच. तर बघा वडी तयार झालेल्या आहेत. इथं कच्च्या येतात म्हणजे तळल्या नाहीत हे, आणि हे तळलेल्या येतात. मग दोन्ही टेस्ट करून बघू आपण. कच्चवाला चांगला. मेथीमुळं कडू लागते. कशामुळं? मेथीची भाजी आहे म्हणते म्हणून जरा कडू लागते. नाही ते लागायला. आता बघ तळ्याला चवच नाही का? लागायला कडू. हे कच्चवाला लागलं नाही, तळल्याला लागलं. अरे मेथीची भाजी असते रे, कडू लागत असते. फर्स्ट टाइम आहे. फर्स्ट टाइमच असते सगळं. मी फर्स्ट टाइमच सगळं केलेलं आहे. हो. कधी खाल्लं नाही, मी पहिल्यांदा खाल्ले. कसं लागायलंय तुला? अरे त्याला खाऊ तर दे. कसं कडू का बरं लागायला? मिठीमुळं. तर आता दोघं चलतच चाललं, कारण की गाडी नाही. आणि आता सगळ्यांनी एकच पिशवी आणलेली, एक शर्ट एक पॅन्ट बस. आता जाताना एस टीनं का काळी पिवळीनं? काळ्या पिवळीनं जाईन. मग बघू आता काय भेटतं तिथं. तर आता ही सुविधा गेल्या काळी पिवळीनं. आम्ही चाललोय बोरिक पावडर घेतलेलं आहे, 35ला दिलं आहे. बोरिक पावडर लावायला कसं लावते तर दाखव यांना पण. किड झालीत लावायचं. तर बघा असं टाकून मिक्स करते. तर काय माहित जातात का नाही ह्यानं. दरवेळेस तूच वापरतेस की? जाते गेल्या वेळेस वापरते, दुसऱ्या ह्याच्यात वापरले नव्हते झाले पण. मग होत नाही तर वाटतं मला. तर ते दरवेळेस आम्ही काय पण धान्य आणलं की हेच वापरतो. मम्मी नवीन न्यूज आली आता, टिकटॉक परत येणार आहे. परत येणार आहे. कोण म्हणलं? काय माहिती, म्हणजे असं न्यूजला दाखवाल ते येणार आहे म्हणून. पहिले तुझा होता टिकटॉकवर. माझं जेव्हा लॉकडाऊनमध्ये टिकटॉक होता ना, तर 18 दिवसात 5000 फॉलोअर झालते. याच्यावर किती महिना झाला तरी होणार झाले. तर लॉकडाऊनमध्ये कोण सगळे घरी बसलेले त्यामुळं. पण कशाला येईल की परत आजार घेऊन तसलं. मग सकाळी उठलं की टिकटॉक उघडलं की मग लगेच ते पहिल्यासारखं गाणं, तेरे काय ते, तेरी प्यारी प्यारी दो अखिया, किंवा ते जोकरवाला हे करून राहते. कारण बँक झाली म्हणून कशाला काय सांगता येत नाही, कारण की न्यूजच येईल आता अशा. कारण निपा व्हायरस बघताय तसं तू बघायला. हा, आणि न्यू व्हायरस आलाय, निफा व्हायरस म्हणून. मग ते बांगलादेशमध्ये हाय झालं. नाही म्हणजे ते कशामुळे होईल, जे वटवाघूळ किंवा पीक असतात ना त्यांच्यामुळे ते वाढत चाललंय. म्हणजे वटवाघूळची जी लाळ असते, नंतर ते पीक खातात, पीक नंतर माणसं खातात, त्याच्यामुळं ते माणसाला होतं. माणसाला झालं की एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आली माणसं की मग त्यांना होतं. मग असं त्यामुळे वाढत चाललंय ते. फक्त या दोघांमध्ये व्हायरसमध्ये फरक आहे, निफा व्हायरस आणि कोरोना व्हायरसमध्ये. काय की म्हणजे कोरोना व्हायरस हा हवेतच असं म्हणजे पसरत होता, पण निफा व्हायरस तसा नाही. कॉन्टॅक्टमध्ये असलं किंवा समजा वटवाघूळ किंवा पिगने जे उष्ट खाल्ले, ते फळं जर आपण खाल्ले तर मग ते वाढत जातं, असं आहे. नाहीतर असं होत नाही आहे. तरी कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यामुळं उष्टे फळं खाऊ नका कोणत्याच पक्ष्यांचे, नाहीतर ते वाढत जातं अजून. पोपट ना खाल्ले म्हणून. हा, म्हणजे मम्मी म्हणायली की पोपटने खाल्लं तर, म्हणजे पोपटने पेरू जर खाल्ला तर गोड लागते म्हणतात पेरू, माणसं खात येतं. पण तसं करू नका, कारण की ते वाढतच चालले. आपल्यालाच कंट्रोलमध्ये आणावं लागलं, नाही तर कोरोना व्हायरस सारखं जर एकदा वाढलं तर मग ते पण लय अवघड आहे. कारण की त्याचे समजा आता जर कोणाच्या अंगात जर गेलं
ते 15 ते 16 किंवा 14 ते 15 दिवसातच आहे ना त्याचे लक्षणं चालू होतात. पण ताप येतो, डोकं दुखतं, पोट दुखतं, उलट्या होतात, असे खूप सारे लक्षणं येतात. तुम्ही न्यूजला पण बघा. मग सगळ्यांनी सावधानी ठेवा त्याच्याबद्दल. उष्टा खाऊ नका, धुवून खावा सगळे फळं. बाहेरून दुकानातून आणले तरी धुवून खावा. तर आता मी टेबल इथं घेतलेला कारण की मी शूट करत होतो गिव अवेचा व्हिडिओ. मी जो बोललेला 100 सबस्क्रायबरच्यामुळं. मग तो गिव अवेचा व्हिडिओ शूट पण झालेला आहे, अर्धा एडिट पण झालेला आहे. मग तो व्हिडिओ येणार आहे आज नाही, उद्या पण नाही, परवा पण नाही, डायरेक्ट 8 फेब्रुवारीला रात्री 7 वाजता व्हिडिओ चॅनलवर अपलोड होईल. रानू काय म्हणाली ऐका. हां काय बोल 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 थांब दाखवू दे. हा कसले सीट्स आहेत त्याच्यात ते बारके बारके दिसायला का काळं. हा कशाचे सीट्स आहेत सीट्स ते काय असते तर तान्या मित्र सकाळी पिते. कोण पिते? तान्या मित्र. तान्या मित्तल कोण आहे? बिग बॉस. बिग बॉस आहे का तान्या मित्तल? बिग बॉस आणि कंटेस्टंट आहे. मग ती का बरं पिते? मला काय माहिती. मग का बरं आणलीस तू? ते समोरची तिथे म्हणली चांगले असतात गरमीमध्ये पिण्यासाठी, थंड थंड वाटते. मग आता गरमी चालू झाली का? झाली चालू आता. झाली पण म्हणून स्वेटर घालून फिरायचीस. स्वेटर नाही आहे, मग काय आहे? हुडी आहे. किती खोटा व्हायचं. हा मग तेच झालं की मग. हुडी. हा मग काय झालं एवढं जाड असल्या म्हणजे तेच झालं. जा नाही पातळ आहे. तर बघा मम्मीनं लावलेली दही सकाळी का कधी लावलेली? हे रात्री लावलं होतं. बघा रात्री लावलेली होती दही. परवा जी लावलेली ती का सकाळी झाली तयार. मग ती खाल्ली, ती दाखवलं नाही कारण की ब्लॉग नाही आला. मग आता का पण झाली का नाही आजच्याहून? उद्या सकाळी होते चांगली, पण आता का झाली नाही? थंडीमुळे होत नाही ना. हो समजलं हो? समजलं तर चांगलंच आहे. आंबट लागत नसेल पण. हा का नाही नाही झालं राव. हा असं कसं कसं असं म्हणलीस जाऊ दे. तोंडाचं ऐक, तोंड हलवलीच हा सारखं आणि बोलीच नाही. तर बघा दुपारपासून भांडी इथंच आहेत. कधी बसून आहे तर आता जायचं चहा पाण्याची जेवलेली. खरंच का? मग बघा मी दाखवतो थांबा. बघितलं काय मला का तुला बघा इथं दुपारचं जेवलेला यांनी आणि आताच आहे मन. तू जेवलेस का? मग मी जेवले. मी सांगायला त्यांना दुपारपासून आहे ते ताट. तू जेवलास कधी मला सांग किती वाजता? आता मग अशी 1-1.5 तास कधी भांडे माझ्या आधी काय करायचंय काय सांगाल तो त्यांना मी. पण तू बोलायच रात्रीच्या नाही तर आता चहाच्या यायचं. नाही कोण बोललं का घाबरतेस म्हणून काय तर धमकी दिली बघा तुम्हाला. काही इज्जत घालणार बाबा. उगाच फेकून मारेल काहीतरी. टमाटे कसले लाल भुन आहेत. लाल टमाटे धुवून खाऊ का? काय म्हणालतीस? काय म्हणा विसरून गेले तुझ्या नादात. मी धुवून घेतला टमॅटो. मी तुम्हाला पण सांगतो फळं किंवा भाज्या जेही घेताल धुवून घ्या आणि मगच खावा. कारण की निफा व्हायरस बद्दल सांगितलंय ते वाढतच चाललाय. वेस्ट बेंगालमध्ये ते आहे, म्हणजे आपल्याच इंडियामध्ये आहे. वेस्ट बेंगालमध्ये अजून महाराष्ट्रात नाही आला, त्याच्यामुळे काळजी घ्या. त्यामुळे सगळं धुवून खात जावा. वेस्ट बेंगाल. मग वेस्ट बेंगालच आहे. बेंगॉल. मग वेस्ट बेंगॉल आहे त्याला वेस्ट बेंगॉल. आता बेंगॉल बोला तू. बेंगॉल. यार वेस्ट बेंगॉल बोललो. तू बेंगॉल बोललास. वेस्ट बेंगॉल. मी वेस्ट बेंगॉल बोललो. आता चेंज केलाय. काय वेस्ट बेंगॉल बोललो मी. बेंगाल बोलस तू. बरं काही म्हणलं जाऊ द्या, कळलं नाही बाद झालं. तर आता जेवण पण झालेलं. थोडंसं तिखट होतं पण लय चांगलं होतं. पोट भरलं एकदम. तर आता सकाळी उठून एडिटिंग करावं लागेल. चला मग जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, चॅनल सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. तर भेटू उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. चला मग बाय.